Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully. समजा आजच्या दिवशी तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला आणि तुम्ही याच दिवशी 1,000 रुपयाची SIP म्युच्युअल फंडात सुरू केली, तर साधारणपणे 20 वर्षाने या 1,000 रुपयाचे तुमच्या मुलासाठी, तुमच्या बाळासाठी किती रुपये तयार झाले असतील, याची काही कल्पना आहे का तुम्हाला? मित्रांनो, हा आकडा ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. बहुतेक पालक काय करतात, की बाळाचा जन्म झाला, की त्याच्यासाठी खेळणी आणतात, कपडे आणतात, सोनं कदाचित काही लोकं घेऊन ठेवतात, FD करतात, कोणी चाइल्ड प्लॅन विकत घेतो आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना त्या बाळाप्रती आपल्याला जे काही भावना आहेत, त्याचं तर एक द्योतक असतं. परंतु ती एक गोष्ट हे सगळे लोक विसरतात, की टाईम ही जी काही गोष्ट आहे, वेळ ही जी काही गोष्ट आहे, ती खूप मोठी संपत्ती निर्माण करते. आणि मग या वेळेने संपत्ती निर्माण करायची असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात छान सोल्युशन कोणतं असू शकतं? तर ते SIPमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं हा ऑप्शन सगळ्यात फायदेशीर ठरू शकतो. आता जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल, तितका जास्त बेनिफिट याच्यामध्ये मिळत असतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी समजा तुम्ही एकच ₹1,000 आजपासून बाळाच्या जन्माच्या दिवसापासून सुरुवात केली, तर साधारणपणे 20 वर्षाच्या शेवटी काय बरं त्या ठिकाणी अमाउंट तयार झाली असेल? किती रुपये तयार होऊ शकतील बाळासाठी? तर हा आकडा आहे मित्रांनो ₹10,00,000 जर आपण व्याजाचा दर 12% गृहीत धरला तर. राइट? काही लोकं म्हणतील, "आम्हाला 1,000 नाही, आम्ही ₹2,000 टाकू शकतो." मग 2,000चं काय काय बरं चित्र असेल? तर जर तुम्ही ₹2,000 त्या ठिकाणी याच पद्धतीने गुंतवायला सुरुवात केली, तर 20 वर्षाच्या शेवटी 12% व्याजदराने आपण जर पाहिलं, तर ते आकडा साधारणपणे 18 ते 20 लाख रुपये एवढा होऊ शकतो. तर काही लोक म्हणतील, "नाही, आमच्याकडे ₹5,000 आहेत हो." पण आता 5,000चं चित्र सांगा बरं, काय होतंय नेमकं? तर मित्रांनो, ₹5,000 जर तुम्ही याच पद्धतीने गुंतवले, तर साधारणपणे 46 ते 50 लाख रुपये एवढी मोठी अमाउंट त्या ठिकाणी 20 वर्षाच्या शेवटी तुम्हाला झालेली मिळू शकते. आता एवढे मोठे आकडे का बरं तयार होतात? हा प्रश्न काही लोकांना पडू शकतो. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कंपाउंडिंग. यालाच म्हणतो आपण चक्रवाढ व्याज. काय आहे हे चक्रवाढ व्याज? काय आहे हे मॅजिक ऑफ कंपाउंडिंग? तर जेव्हा आपण गुंतवणूक करतो, तेव्हा त्या गुंतवणुकीवरती काहीतरी व्याज आपल्याला वर्षाच्या शेवटी मिळतं. समजा ₹1,000 आपण गुंतवले, आपण जसं ठरवलं होतं तसं, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, 1 वर्षाच्या शेवटी असं गृहीत धरा, की ₹1,100 झाले व्याजासहित. तर मग आता दुसऱ्या वर्षात काय होईल? तर हे ₹1,100 वरती व्याज मिळेल ना, की तुमच्या ₹1,000 वरती. राइट? म्हणजे व्याजावर व्याज मिळेल आणि हे कंपाउंडिंग आहे. हे चक्रवाढ व्याज आहे आणि म्हणूनच याच्यामध्ये अशा प्रकारची पैसे तयार होतात आणि म्हणूनच हा एक चांगला प्रकार समजला जातो गुंतवणुकीचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला इतर गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये चांगले पैसे उपलब्ध होऊ शकतात. पण हे सगळे आकडे तयार होण्यासाठी एक महत्त्वाची अट होती, तुम्ही ते विसरलं नाहीत ना मित्रांनो? तुम्हाला वेळ द्यावा लागेल. वेळ ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची असेट आहे आणि म्हणून तुम्ही एवढा वेळ देताय, म्हणूनच हे कंपाउंडिंग घडतंय, म्हणूनच चक्रवाढ व्याजाने पैसे वाढतायत. त्यामुळं लवकरात लवकर सुरू करणं, हे जर झालं तुमच्याकडून, तर तुम्हाला वेळ मिळणार आहे. तुम्ही उशीर केला, तर तुम्हाला होणारे हे जे मिळणारे जे पैसे आहेत, ते तेवढ्या प्रमाणात मिळणार नाहीत, कारण की वेळ कमी पडलेला आहे, राइट? त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या. आजच सुरुवात करा. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मूलमंत्र आहे, असं मला वाटतं, राइट? आता काही लोक म्हणतील, "अहो, ते म्युच्युअल फंड तर रिस्की असतात. तिथं लिहिलेलं असतं." तर बरोबर आहे. ते काही चूक नाही. परंतु एखादी गोष्ट रिस्की आहे म्हणून आपण करायचीच नाही, हे चुकीचंच आहे. मग काय केलं पाहिजे? रिस्क घेतली पाहिजे? नाही, नाही, नाही. असं मी म्हणतच नाही. रिस्क समजून घेतली पाहिजे. म्हणजे रिस्क काय आहे हो म्युच्युअल फंडामध्ये? तर म्युच्युअल फंडामधली रिस्क अशी आहे, की तुम्हाला वेळेची रिस्क आहे. म्हणजे काय? तर तुम्ही आज पैसे टाकले आणि वर्षभराने काढायचा विचार केला, तर कदाचित तुमचे पैसे कमी जास्त झालेले असू शकतात. परंतु तुम्ही जर त्या पैशाला वेळ दिला, तर मात्र असं होण्याची शक्यता खूप कमी आहे. लाँग रनमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला, तर चांगले पैसे बनतात आणि रिस्क तुमची कमी होते.
कोणालाही विचारा, तुम्ही अभ्यास करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि आपल्याकडे तर 20 वर्षाचा वेळ आहे, त्यामुळं तशी रिस्क या ठिकाणी नाही आहे किंवा कमी आहे असं आपण म्हणू शकतो. अर्थात तुम्ही ती समजून घ्या. तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन नेमकं काय घडतं, कसं आहे रिस्क, हे सुद्धा तुम्ही विचारात घेतलं तर तुमचा निर्णय हा अधिक डोळसपणे घेतला जाईल आणि तुम्हाला अधिक चांगला फायदा देखील होऊ शकेल. आता एक आणखी महत्वाचा प्रॅक्टिकल सजेशन. तर मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गुंतवणूक कराल, तेव्हा हे जी काही गुंतवणूक चालू आहे त्याच्यासाठी काहीतरी गोल सेटिंग करा. म्हणजेच काय, तर ठरवा तुम्ही पहिल्याच दिवशी की हे जे मी काही गुंतवणूक करत आहे ती नेमकी कशासाठी करत आहे. माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी करत आहे, त्याला बिझनेस सुरू करायचा आहे त्याच्यासाठीचं भांडवल म्हणून करत आहे, त्याच्या लग्नासाठी तिच्या लग्नासाठी म्हणून आपण ही गुंतवणूक करत आहोत. असं काहीतरी जर पक्क आपण ठरवलं तर तुम्ही ठरवलेलं निश्चितपणे घडू शकतं. कारण की तुम्ही त्या ठिकाणी त्याला गोल सेटिंग केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी या पैशाचं निश्चित कारण ठरवलेलं आहे. राइट? तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता प्रॅक्टिकल एडवाईस काय आहे? तर प्रॅक्टिकल एडवाईस असं आहे की तुम्ही तात्काळ सुरू करा. भले तुम्ही 1,000 ने सुरू करा, परंतु तात्काळ सुरू करा. एस-आय-पी सुरू करणं हे महत्त्वाचं आहे. स्टार्ट अर्ली हा महत्त्वाचा भाग आहे. छोटी अमाउंट असली तरी स्टार्ट करणं गरजेचं आहे. जितक्या लवकर स्टार्ट तितका मोठा बेनिफिट, हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोतच. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय करा, की तुम्ही 1,000 रुपयाची एस-आय-पी जर सुरू केली असेल, तर त्याला स्टेप अप करा. म्हणजे पुढच्या वर्षी महिन्याला 1,000 च्या ऐवजी कदाचित तुम्ही 1,000 महिन्याला 1,000 च्या ऐवजी तुम्ही 1,100 त्या ठिकाणी गुंतवणूक कराल. म्हणजे त्याला स्टेप अप असं म्हणतो आपण. म्हणजे आहे ती अमाउंट दरवर्षी थोडी-थोडी वाढवा. या पद्धतीने तुम्ही जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला बेनिफिट जो मिळणार आहे तो चांगला मिळणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशी तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी काही प्लॅनिंग करायची असेल तर माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करा. त्यांनाही याचा फायदा होऊ द्या. आणि मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन गुंतवणुकीचा सूत्र घेऊन.